चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना आवाज येतोय आणि स्क्रीन क्लिअर आहे का पटकन बघा. सर्व विद्यार्थी मित्रांना आवाज येतोय का आणि स्क्रीन क्लिअर आहे का पटपट पटपट बघा. लगेच सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या लाईव्ह लेक्चरला. फास्ट पटकन आवाज येतोय सगळ्यांना, स्क्रीन क्लिअर आहे, मेसेज करा. ओके ठीक आहे ठीक आहे. बघा आता मित्रांनो, आजचा जो कॉन्सेप्ट आहे कॅलेंडरमधला, कॅलेंडरच्या मागच्या भागामध्ये आपण बरेचसे जवळजवळ 70-75 क्वेश्चन कव्हर केले. आजचा जो महत्त्वाचा कॉन्सेप्ट तुमच्या समोर आहे तो आहे सिमिलर कॅलेंडर कॉन्सेप्ट. ओके, आता हा सिमिलर कॅलेंडर कॉन्सेप्ट काय आहे, म्हणजे एखादं वर्ष तुमच्या समोर मांडलं आणि त्या वर्षासारखी पुढं चालून कोणती दिनदर्शिका सारखी असेल किंवा ते जे वर्ष त्याच्या आधी त्याच्यासारखी दिनदर्शिका कधी होऊन गेली, त्याच्यानंतर कधी असेल किंवा त्याच्या आधी कधी होऊन गेली, हा कॉन्सेप्ट आपल्याला आज शिकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कॉन्सेप्ट शिकताना मी डबल अप्रोच वापरणार आहे. डबल अप्रोच म्हणजे कसा, एकदम ट्रॅडिशनल अप्रोच म्हणजेच स्टेप बाय स्टेप डिटेल अप्रोचने आपण पहिले जाऊयात. डिटेल अप्रोच पूर्ण शिकून घ्या आणि डिटेल अप्रोच झाला की मग आपण जाऊयात शॉर्टकटकडे. कारण शॉर्टकट जर शिकायचे असेल तर डिटेल शिकणं आवश्यक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांच्यासाठी कायम लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की शॉर्टकट जर शिकायचे असतील तर डिटेल अप्रोच माहीत असणं फार गरजेचं आहे. ओके, आता बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका ही 2005 सालच्या दिनदर्शिकेसारखी असेल. खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका 2005 सालच्या दिनदर्शिकेसारखी असेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं बघा, ऑप्शन दोन प्रकारचे आहेत. एक ऑप्शनचा सेट असा आहे जो दिलेल्या वर्षापेक्षा मोठा आहे आणि एक ऑप्शनचा सेट असा आहे जो दिलेल्या वर्षापेक्षा लहान आहे. आपला पहिला कार्यक्रम असेल, जे काही दिलेलं वर्ष आहे तिथपासनं शिल्लक दिवस मांडायला सुरुवात करायची. आता हे सगळ्यांना माहिती असेलच की कुठलंही साधं वर्ष असलं तर शिल्लक दिवस 1 असतो, कुठलंही लीप वर्ष असलं तर शिल्लक दिवस 2 असतात, बरोबर आहे. तर आता शिल्लक दिवस मांडायला सुरुवात करायची. तर तुम्ही म्हणसाल सर कुठपासनं, तर दिलेल्या वर्षापासनं. आता मित्रांनो बघा, दिलेलं वर्ष जे आहे आपल्यासमोर ते आहे 2005. बघा मित्रांनो, दिलेलं वर्ष आहे 2005. मी 2005 पासून शिल्लक दिवस मांडायला सुरुवात करेल. मग मला सांगा, 2005 हे साधं वर्ष आहे, साध्या वर्षामध्ये शिल्लक दिवस किती येणार मित्रांनो, 1. त्यानंतर येतं मित्रांनो 2006. 2006 मध्ये पण शिल्लक दिवस 1. त्यानंतर येतंय 2007. 2007 मध्ये पण शिल्लक दिवस 1. त्यानंतर येतं मित्रांनो 2008 आणि या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय की 2008 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षात शिल्लक दिवस 2. ओके, त्यानंतर येतं 2009. 2009 हे साधं वर्ष, शिल्लक दिवस 1. त्यानंतर येतं 2010, हे सुद्धा साधं वर्ष, शिल्लक दिवस 1. मग तुमच्या मनात प्रश्न असा येईल की सर नेमके हे शिल्लक दिवस मांडायचे कुठपर्यंत. हे तर आम्हाला कळलं आता की साध्या वर्षात शिल्लक दिवस 1 असतो, लीप वर्षात शिल्लक दिवस 2 असतात का, हेच मांडत बसायचं का. बघा, हे मांडायचे कुठपर्यंत हे पहिले लक्षात घ्या सगळ्यांनी. शिल्लक दिवसांची बेरीज, शिल्लक दिवसांची बेरीज, शिल्लक दिवसांची बेरीज 7 किंवा 7च्या पटीत येईपर्यंत, शिल्लक दिवसांची बेरीज 7 किंवा 7च्या पटीत येईपर्यंत मांडावे. एक लक्षात घ्या, हे जे आपण शिल्लक दिवस मांडायचा प्रयत्न करतोय या ठिकाणी, तर हे शिल्लक दिवस मांडायचे कुठपर्यंत, जोपर्यंत या शिल्लक दिवसांची बेरीज 7 येत नाही किंवा 7च्या पटीत. 7चे पट म्हणजे 7ची दुप्पट, 7ची दुप्पट 14, 7ची तिप्पट 21. पण शक्यतो मित्रांनो एक लक्षात ठेवा, 7ची दुप्पट केले ना आपण, दुप्पट करेपर्यंत आपला आन्सर येऊन जातं, म्हणजे शिल्लक दिवस 14 येईपर्यंत आन्सर येऊन जातं. मग आता या ठिकाणी बघा मित्रांनो, इथं स्पष्टपणे दिसतंय 1 + 1 2 + 1 3, 3 आणि 2 5, 6 आणि 7, इथं बेरीज 7 आली. तर जिथं बेरीज 7 आली तिथं थांबून जायचं. त्याच्यानंतर येणारं वर्ष म्हणजे 2011 आणि दिलेलं वर्ष यांचं कॅलेंडर सारखं आहे. 2005 आणि 2011 यांचं कॅलेंडर काय आहे मित्रांनो, सारखं. आता हे झालं मित्रांनो दिलेलं वर्ष मोठा असतानाच. ऑप्शनमध्ये जे दिलेले वर्ष आहेत ते प्रश्नात दिलेल्या वर्षापेक्षा मोठे असतील. आता प्रश्नात दिलेल्या वर्षापेक्षा ऑप्शनमध्ये जर लहान वर्ष आले
तर कसं शोधणार आपण डिटेल बघतोय बरं पहिले, शॉर्टकट नंतर आपण बघणारच आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी आर डिस्कसिंग डिटेल मेथड. बघा मित्रांनो, आता पुन्हा मागं जाताना त्याच वर्षापासून जे आपल्याला प्रश्नात दिलंय ना, जे आपल्याला प्रश्नात दिलंय त्याच वर्षापासून अगदी सुरुवात करणं आवश्यक आहे. पुन्हा मित्रांनो जर तुम्ही बघितलं 2005 एक शिल्लक दिवस, आता मागं यावं लागेल, मागं लहान वर्ष पाहिजे आपल्याला. 2005 एक शिल्लक दिवस, त्याच्या आधी येतं 2004, इथं 2 येतील मित्रांनो, का कारण हे लीप वर्ष आहे. त्याच्या आधी येतं 2003, या ठिकाणी एक शिल्लक दिवस. त्याच्या आधी येतं 2002, या ठिकाणी सुद्धा एक शिल्लक दिवस. त्याच्या आधी येतं मित्रांनो 2001, या ठिकाणी पण एक शिल्लक दिवस. आतापर्यंत बेरीज किती आली बघा जरा. 1 + 2 3 4 5 6 इथपर्यंत बेरीज किती आली 6. आता मला सांगा आपल्याला बेरीज किती अपेक्षित आहे 7. मग याच्या जस्ट आधी येणारं वर्ष इथं 2000 आहे आणि हे लीप वर्ष आहे मित्रांनो. 7 बेरीज आपल्याला भेटतच नाही कारण लीप वर्षामध्ये 2 शिल्लक दिवस आहे. गंमत काय झाली लक्षात आलं का तुम्हाला. 1 + 2 3 4 5 6 इथपर्यंत 6 आले. मुळात आपण थांबणार कधी होतो, ज्यावेळेस आपली शिल्लक दिवसांची बेरीज 7 येणार होती त्यावेळेस आपण थांबणार होतो. पण या ठिकाणी ज्यावेळेस आपण लक्ष दिलं त्यावेळेस आपल्याला असं कळालं की अरे इथपर्यंत बेरीज तर 6 आली, पण 6 नंतर 6 + 2 डायरेक्ट 8 झाले, मध्ये आपल्याला 7 भेटलेच नाही. घाबरायचं का, बिलकुल नाही. 7 नाही भेटले तर 7ची पट बघा, 7ची पट काय 14. मग 14 बेरीज येईपर्यंत थांबू नका. मग 2000 मध्ये 2 शिल्लक दिवस, त्याच्या आधी येणार 1999, याच्यामध्ये पुन्हा एक शिल्लक दिवस. त्याच्या आधी येणार 1998, पुन्हा एक शिल्लक दिवस. त्याच्या आधी येणार 1997, पुन्हा एक शिल्लक दिवस. त्याच्या आधी येणार 1996, याच्यामध्ये मित्रांनो किती शिल्लक दिवस आहेत रे 2. आता बेरीज किती आली बघा जरा. 1 + 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 इथपर्यंत 13 आली. मग त्याच्या आधी येणारं वर्ष 1995, एक शिल्लक दिवस. आता बेरीज किती आली मित्रांनो 14. 14 बेरीज आली तिथं थांबून जायचं. जसं आपण इथं 7 बेरीज आल्यावर थांबलो होतो, इथं 14 बेरीज आली थांबून जायचं. आता लक्षात घ्या मित्रांनो, त्याच्या आधी येणारं वर्ष म्हणजे 1994, 1994 आणि दिलेलं वर्ष यांचं कॅलेंडर काय सारखं आहे. 1994 आणि दिलेलं वर्ष यांचं कॅलेंडर काय सारखं. मग मला सांगा मित्रांनो 2005 पेक्षा मोठं असलेलं कॅलेंडर कोणतं आहे 2011 आणि 2005 पेक्षा लहान असलेलं कॅलेंडर कोणतं आहे 1994. मला सांगा 2005 2011 यांच्यात किती वर्षांचा गॅप दिसतोय 6 वर्ष. किती वर्ष पुढे जावं लागलं रे सारखं कॅलेंडर येण्यासाठी, किती वर्ष पुढे जावं लागलं 6 वर्ष पुढे जावं लागलं. आणि 2005 पासनं मागायचं 1994चं कॅलेंडर सारखं आहे तर 2005 ते 1994 यायचं तर किती वर्ष मागे यावं लागलं 11 वर्ष मित्रांनो मागे यावं लागलं. बरोबर आहे. तर हे 6 आणि हे 11 ही नेमकी काय भानगड आहे हे आपल्याला शॉर्टकटमध्ये कामात येणार आहे. 6 आणि 11 हे कुठं कामात येणार आहेत आपल्याला शॉर्टकटमध्ये. आता डिटेल मेथडमध्ये लक्षात घ्या. डिटेल मेथडमध्ये तुमचं काम एकच असणार, शिल्लक दिवस मांडत जायचे पुढं जाताना पण आणि मागं येताना पण. हे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण शिल्लक दिवस मांडत पुढं जातो, जिथं शिल्लक दिवसांची बेरीज 7 आली तिथं थांबायचं. पण ते वर्ष नाही, त्याच्यानंतर येणारं वर्ष आणि दिलेलं वर्ष यांचं कॅलेंडर सारखं असणार. दुसरी गोष्ट, मागे येताना जर बेरीज 7 नाही भेटली, मागे येताना असो किंवा पुढे जाताना असो, मागे येताना असो किंवा पुढे जाताना असो, बेरीज जर 7 भेटली नाही तर आपलं काम काय असणार, आपलं काम एवढंच असणार, जर 7 नाही भेटली तर 14 या बेरजेकडे जायचं. मग आपण 14 बेरीज येईपर्यंत थांबलो नाही कारण 7 आपल्याला भेटलेच नाही. मग 14 बेरीज जिथं आली तिथं थांबायचं. त्याच्या आधी येणारं वर्ष, त्याच्या आधी कोणतं ते 1994, ह्यांचे कॅलेंडर काय असणार सारखे मित्रांनो. आणि इथं सरते शेवटी आपण एक बघितलं 2005 आणि 2011चं कॅलेंडर सारखं आहे तर आपल्याला 6 वर्ष पुढे जावं लागलं. 2005 आणि 1994 यांचं कॅलेंडर सारखं आहे तर आपल्याला 11 वर्ष मागं जावं लागलं. 11 वर्ष आपल्याला मागं जावं लागलं. तर हे मला एवढंच सांगा, आता हे लिहून घ्यायला तुम्ही ज्यावेळेस याचं रेकॉर्डेड व्हर्जन पुन्हा बघाल त्यावेळेस हे लिहून घ्यायला तुम्हाला वेळ भेटेल. आपण थोडंसं फास्ट या टॉपिकला पुढे निघूयात. तर हे एवढं क्लिअर आहे का मला सांगा. लिहायला तुम्ही नंतर लिहा, रेकॉर्डेड लेक्चरमधून हे नंतर लिहून काढा. सगळ्यांना क्लिअर आहे का, पटपट रिप्लाय द्या. लगेचच पुढच्या प्रश्नाकडे चल. तुम्ही सगळ्यांना क्लिअर आहे का, पटपट सगळ्यांनी रिप्लाय द्यायचा. लगेचच मी पुढच्या प्रश्नाकडे चालतो. ह्या 6चा आणि 11चा वापर काय आहे हे मी नंतर समजून सांगेल, म्हणजे शॉर्टकट ज्यावेळेस येईल त्यावेळेस समजून सांगेल मी तुम्हाला. चला पटपट रिप्लाय द्या सगळ्यांनी. सगळ्यांना क्लिअर आहे 2005 बद्दल क्लिअर आहे का सगळ्यांना. ओके ठीक आहे. चला सेकंड बघा मित्रांनो, नंबर 2 काय आहे.
2006 बद्दल आहे. आता कशाबद्दल आहे? आता 2006 बद्दल आपल्याला काय करायचं आहे, 2006 सारखं कॅलेंडर त्याच्या पुढचं कोणतं आहे, त्याच्या मागचं कोणतं आहे, याच्यावर थोडंसं डिस्कस आपल्याला करायचं आहे. थोडंसं लक्ष द्या सगळ्यांनी आता व्यवस्थित पद्धतीने. मी सुरुवात केली मित्रांनो 2006 पासून, कारण लक्षात घ्या सुरुवात कोणत्या वर्षापासून करायची तुम्हाला, सुरुवात तुम्हाला त्याच वर्षापासून करायची जे प्रश्नामध्ये दिलेलं असेल. ओके, 2006 एक शिल्लक दिवस, त्यानंतर येतं 2007, इथे मित्रांनो एक शिल्लक दिवस आहे, त्यानंतर येतं 2008. आता 2008 मित्रांनो लीप वर्ष आहे, इथं शिल्लक दिवस किती येतील? 2. उसके बाद में आएगा 2009, याच्यात शिल्लक दिवस किती? 1. त्यानंतर येते 2010 शिल्लक दिवस 1. त्यानंतर येते 2011 शिल्लक दिवस 1. आता इथं बेरीज 7 आली का बघा, 1 आणि 1 2 आणि 2 4 5 6 7, बेरीज 7 आली, थांबून जायचं. बेरीज जिथं 7 आली थांबून जायचं. त्याच्यानंतर येणारं वर्ष, त्याच्यानंतर येणारं वर्ष कोणतं आहे? 2012. पण मित्रांनो जरा नीट लक्ष द्या, इथं 2006 जे ते साधं वर्ष आहे, 2006 हे साधं वर्ष आहे आणि 2012 हे मित्रांनो लीप वर्ष आहे. 2012 हे लीप वर्ष, आणि लीप वर्ष साधं वर्ष यांचं कॅलेंडर सारखं नसतं. लीप वर्ष आणि साधं वर्ष यांचं कॅलेंडर सारखं नसतं. का सारखं नसतं? एक दिवस जास्त आहे ना लीप वर्षामध्ये. म्हणजेच मित्रांनो आपल्या नियमात बसून सुद्धा बेरीज 7 येऊन सुद्धा थांबणं जमणार नाही. मग बेरीज 7ला जे आलेलं उत्तर आहे ते उत्तर साध्याला लीप भेटलं ना, मग थांबायचं नाही जोपर्यंत बेरीज 14 येत नाही तोपर्यंत. मग मित्रांनो लगेच इथं चालू करून टाकायचं पुन्हा. 2012 2 शिल्लक दिवस, का? लीप वर्ष आहे. त्यानंतर 2013 एक शिल्लक दिवस, 2014 एक शिल्लक दिवस, 2015 पुन्हा मित्रांनो एक शिल्लक दिवस, 2016 इथं दिसतंय मित्रांनो लीप वर्ष आहे तर 2 शिल्लक दिवस आहे. मला असं वाटते बेरीज आलेली असेल आता बघा. 1 आणि 1 2 आणि 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, यास बेरीज आली. मग याच्यानंतर येणारं वर्ष म्हणजे 2017 आणि दिलेलं वर्ष 2006 यांचं कॅलेंडर काय सारखं आहे, यांचं कॅलेंडर सारखं आहे. ओके, आता हे झालं मित्रांनो. पुढे जाताना आपल्याला आता मागे जायचंय, आपल्याला जायचंय आता मागे. पुन्हा मागे जाताना सुद्धा सुरुवात कोणापासून करावी लागेल तुम्हाला? 2006. 2006 एक शिल्लक दिवस, त्याच्या आधी येणारं वर्ष 2005, इथंही शिल्लक दिवस एकच आहे. त्याच्या आधी येणारं वर्ष 2004, इथं 2 शिल्लक दिवस, का मित्रांनो हे लीप वर्ष आहे. त्याच्या आधी येणारं 2003 एक शिल्लक दिवस, अरे त्याच्या आधी येणारं 2002 एक शिल्लक दिवस, त्याच्या आधी येणारं 2001 एक शिल्लक दिवस. इथं जर बघितलं तुम्ही बेरीज 7 आली बघा. 1 आणि 1 2 आणि 2 4 5 6 7 आली का बेरीज 7? बघ याच्यानंतर येणारं वर्ष, सॉरी याच्या आधी येणारं वर्ष 2000 आणि 2006 यांचं कॅलेंडर सारखं. पण मित्रांनो पुन्हा तोच घोळ झाला ना. 2006 हे साधं वर्ष आहे आणि 2000 हे लीप वर्ष आहे बाळांनो. आणि मला सांगा साधं वर्ष लीप वर्ष यांचं कॅलेंडर सारखं असतं का? नाही. म्हणून थांबण्याला जमणार नाही. 2000 लीप वर्ष पुन्हा 2 शिल्लक दिवस, त्याच्या आधी 1999 एक शिल्लक दिवस, त्याच्या आधी 1998 एक शिल्लक दिवस, त्याच्या आधी 1997 एक शिल्लक दिवस, त्याच्या आधी 1996. दिस इज लीप इयर. याच्यात किती शिल्लक दिवस? 2. आता मित्रांनो बघा किती झाले. 1 आणि 1 2 आणि 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. जिथं बेरीज 14 आली तिथं थांबून जायचं. त्याच्या आधी येणारं वर्ष 1995 आणि दिलेलं वर्ष 2006 यांचं कॅलेंडर काय सारखं, यांचं कॅलेंडर काय सारखं. आता मित्रांनो बघा 2006 सारखे कॅलेंडर आपल्याला कोणकोणते भेटले रे? एक भेटलं आपल्याला 2017 आणि 2006 सारखंच एक कॅलेंडर अजून भेटलं आपल्याला 1995. तर इथं दोन्ही ठिकाणी मला स्पष्टपणे दिसतंय इथं जर पुढे जायचं तर मला 11 वर्ष पुढे जावं लागलंय. 2006 पासून किती वर्ष पुढे जावं लागलं मला? 11 वर्ष. आणि इकडे येताना मला यावं लागलं 11 वर्ष मागं. तर तुम्ही मागच्या प्रश्नामध्ये पण 11चा उल्लेख बघितला असेल आणि ह्या प्रश्नामध्ये पण 11चा उल्लेख आहे. मागच्या प्रश्नामध्ये 6चा पण उल्लेख होता. मग ह्या 6 आणि 11चं नेमकं करायचंय काय हे आपल्याला शॉर्टकटमध्ये बघायचं. हे आपल्याला बघायचं शॉर्टकटमध्ये. पण शॉर्टकटच्या सोबत मित्रांनो डिटेल अप्रोच सुद्धा असणं आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना क्लिअर आहे का? चला पटपट पटपट फास्ट. सगळ्यांना क्लिअर आहे का? पट 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 रिप्लाय द्या सगळ्यांनी फास्ट, लवकर, पटकन.
ओके डन. ओके ओके चला मित्रांनो जाऊयात आता 2007 कडे. मुव्हिंग टुवर्ड्स 2007. 2007. ओके हे नंतर तुम्ही लिहून घेऊ शकता. रेकॉर्डेड लेक्चर तुमच्याकडे असणार आहे, हे नंतर तुम्ही आरामात लिहून घेऊ शकता. आता बघा खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका 2007 सालच्या दिनदर्शिकेसारखी असेल असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका 2007 सालच्या दिनदर्शिकेसारखी असेल. आपला कार्यक्रम राबवायला सुरुवात करायची 2007 पासून सुरुवात करायची आपल्याला. 2007 मित्रांनो शिल्लक दिवस किती आहे 1. त्याच्यानंतर 2007 नंतर येणार आहे 2008 शिल्लक दिवस किती याच्यामध्ये 2. हे काय मित्रांनो लीप वर्ष. त्याच्यानंतर येणार 2009 शिल्लक दिवस 1. त्यानंतर येणार 2010 शिल्लक दिवस 1. त्यानंतर येणार 2011 इथेही शिल्लक दिवस 1. त्यानंतर येणार 2012 मित्रांनो हे लीप वर्ष आहे. आता मला सांगा या 2012 कडे जाण्याच्या आधी हे 1 + 2 3 4 5 6 इथपर्यंत बेरीज किती आली होती 6. 6 नंतर बेरीज 7 भेटणं आवश्यक होतं, पण बेरीज 7 भेटली का नाही भेटत आहे बेरीज 7 का, कारण इथं 2012 मध्ये 2 शिल्लक दिवस आहेत, म्हणजे 6 नंतर बेरीज डायरेक्ट काय होते 8 होते. इथं बेरीज 7 भेटत नाही, पुढे जावं लागेल आपल्याला. मग पुन्हा येतं 2013 1 शिल्लक दिवस. त्यानंतर येतं 2014 पुन्हा 1 शिल्लक दिवस. त्यानंतर येतं 2015 1 शिल्लक दिवस. त्यानंतर येतं 2016. 2016 हे मित्रांनो लीप वर्ष आहे. लीप वर्षात 2 शिल्लक दिवस. त्यानंतर येतं 2017 1 शिल्लक दिवस. ओके आता मला दिसते या ठिकाणी बेरीज 14 झालेली दिसते बघा. 1 + 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. जिथं बेरीज 14 आली थांबून जायचं. त्याच्यानंतर येणारं वर्ष म्हणजे 2018 आणि 2007 यांचं कॅलेंडर काय आहे सारखं. 2018 आणि 2007 यांचं कॅलेंडर काय आहे मित्रांनो सारखं. आता आपल्याला जायचंय 2007 पेक्षा लहान असलेल्या कॅलेंडरकडे. आपल्याला जायचंय 2007 पेक्षा लहान असलेल्या कॅलेंडरकडे. नीट लक्ष द्या सगळ्यांना. 2007 पेक्षा लहान असलेल्या कॅलेंडरकडे आपल्याला आता वळायचं आहे. 2007 मध्ये मित्रांनो शिल्लक दिवस किती आहे 1. त्याच्या आधी येतं 2006 इथं शिल्लक दिवस मित्रांनो 1. त्याच्या आधी येतं 2005 इथं शिल्लक दिवस मित्रांनो 1. त्याच्या आधी येतं मित्रांनो 2004 शिल्लक दिवस किती रे बाबांनो 2. का शिल्लक दिवस 2, कारण हे लीप वर्ष आहे म्हणून शिल्लक दिवस 2. त्याच्या आधी येतं 2003 शिल्लक दिवस 1. त्याच्या आधी येतं 2002 शिल्लक दिवस 1. बरोबर आहे. आता मला सांगा मित्रांनो इथपर्यंत बेरीज झाली किती 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 2 5 6 7 झाली ना बेरीज 7. थांबून जायचं. त्याच्या आधी येणारं वर्ष म्हणजे 2001 आणि 2007 यांचं कॅलेंडर काय मित्रांनो सारखं आहे. यांचं कॅलेंडर काय आहे सारखं आहे. यांचं कॅलेंडर काय सारखं. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्यायचं. मला सांगा 2007 पासून त्याच्यापेक्षा मोठं कॅलेंडर आपण बघायला गेलो तर आपल्याला भेटलं 2018. म्हणजे मला स्पष्ट सांगा मित्रांनो किती वर्ष आपल्याला पुढे जावं लागलं 11 वर्ष आपल्याला पुढे जावं लागलं. आणि 2007 पासून छोटं कॅलेंडर बघायला गेलो आपण तर आपल्याला भेटलं 2001. इथं आपण किती वर्ष मागे आलो रे 6 वर्ष मागे आलो. इथं किती वर्ष मागे आलो 6 वर्ष. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघत असाल तर +6 - 11 +11 - 11 त्यानंतर +11 - 6 ह्या पद्धतीचे तुम्हाला 6 आणि 11चा खेळ बघायला भेटतोय. सगळा खेळ कशाचा बघायला भेटतोय मित्रांनो 6 आणि 11चा खेळ बघायला भेटतोय. तर हा 6 आणि 11चा जो आपल्याला खेळ करायचा आहे हा शॉर्टकटमध्ये करायचा आहे. तर या ठिकाणी मला एक सांगा फक्त डिटेल मेथड सगळ्यांना लक्षात येते ना. 2005 2006 2007 यांच्यासाठी जी काही आपण डिटेल मेथड घेतली ही सगळ्यांना लक्षात येते का. अजून पुढे जायचं आहे आपल्याला. सगळ्यांना लक्षात येतंय का सगळ्यांना लक्षात येतंय का. पटपट पटपट रिप्लाय द्या फर्स्ट. सगळ्यांना लक्षात येतंय पटपट रिप्लाय पाहिजे सगळ्यांचा. ओके डन व्हेरी गुड. चलो आता 3 वर्ष झाले आपले. 2005 झालं 2006 झालं 2007 झालं. सिमिलर एक्झाम्पल बघू बरं का आपण अजून. म्हणजे यांच्यासारखे वेगवेगळे कोणकोणते एक्झाम्पल वर्क करू शकतात याच्याकडे आपल्याला जायचं आहे. बघा मित्रांनो
पुढचा पार्ट, पुढचा कॉन्सेप्ट याच्यामध्ये सिमिलर कॅलेंडरमध्येच पुढचा कॉन्सेप्ट आहे, असे शतक वर्ष जे लीप नाहीत त्यांच्या बाबतीत. असे शतक वर्ष जे लीप नाही. आता मित्रांनो, असे शतक वर्ष जे लीप नाही असे कोणकोणते आहेत? 100 आहे, 200 आहे, 300 आहे. हे लीप, हे शतक वर्ष आहेत पण लीप नाही आहेत. पुन्हा 400 हे मात्र शतक वर्ष असून लीप आहे, 400 या लिस्टमध्ये येणार नाही. पुन्हा 500 आहे, 600 आहे, 700 आहे, पुन्हा 800 येणार नाही, 900 आहे, 1000 आहे, 1100 आहे, पुन्हा 1200 याच्यात येणार नाही, 1300 आहे, 1400 आहे, 1500 आहे, पुन्हा 1600 या लिस्टमध्ये येणार नाही, 1700 आहे, 1800 आहे, 1900 आहे, पुन्हा 2000 येणार नाही, 2100 आहे. आणि या पद्धतीने हे पुढं चालत राहील. ओके, आता हे जेवढे हे सगळे सारखेच आहेत मित्रांनो, हे सगळे सारखे. मग यांचा एक प्रतिनिधी म्हणून कोणाला तरी निवडावं लागेल ना. जसं एखाद्या पार्टीचा प्रतिनिधी असतो, त्या पार्टीतले सगळे लोक बोलत नाहीत, त्यातला एकच बोलत असतो. जसं जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, त्यांचा एक प्रवक्ता आहे संजय राऊत, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, सकाळी सकाळी वेगवेगळे स्टेटमेंट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते. तर असंच यांचा एक प्रवक्ता आपल्याला निवडावा लागेल ना. तर यांचा एक प्रवक्ता आपण निवडला समजा 1900. लक्षात घ्या मित्रांनो, जे 1900 सोबत होणार ते या सगळ्यांसोबत होणार, जे 1900 सोबत होणार ते या सगळ्यांसोबत होणार. मग आता 1900 पेक्षा मोठं कोणतं कॅलेंडर आहे जे 1900च्या सारखं आहे? मित्रांनो, याच्यातलं एकही लीप नाही बरं का. हे जेवढे लिहिलेत ना मी, एकही शतक वर्ष हे लीप नाहीये, हे लक्षात घ्या. मग 1900 पासून आपण सुरुवात करतोय. 1900 मध्ये शिल्लक दिवस 1, 1900 नंतर येते 1901, 1901 मध्ये सुद्धा शिल्लक दिवस 1, त्यानंतर येतं 1902, याच्यामध्ये सुद्धा शिल्लक दिवस 1, त्यानंतर 1903 यामध्ये सुद्धा शिल्लक दिवस 1, यानंतर ते 1904. मित्रांनो, हे इथं मला दिसते लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये शिल्लक दिवस किती असतात? 2. त्यानंतर येतं मित्रांनो 1905. आता इथं मला सांगा, झाली का बेरीज 7? बेरीज 7 झाली. 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 1 7, बेरीज 7 झाली. मग याच्या नंतर येणारं वर्ष 1906. तर 1900 आणि 1906 यांचं कॅलेंडर काय आहे? सारखं. मला सांगा मित्रांनो, बेरीज जरी 7 आली तर किती वर्ष पुढे यावं लागलं रे? 6 वर्ष पुढे यावं लागणार ना. 6 वर्षांचा गॅप आहे. 1900 1906 किती वर्षांचा गॅप आहे? 6 वर्षांचा गॅप इथं बघायला भेटतो. आला का पुन्हा 6 हा आकडा आला? तसंच 1900 पासून मागं जाऊयात आपण. आता 1900 पासून मागं 1900 शिल्लक दिवस 1, 1899 जावं लागेल आता. 1899 शिल्लक दिवस 1, 1898 शिल्लक दिवस 1, 1897 शिल्लक दिवस 1, 1896 मित्रांनो इथं हे काय आहे? लीप वर्ष शिल्लक दिवस 2, 1895 शिल्लक दिवस 1. आता बघा बेरीज 7 झाली का? 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4 5 6 आणि 7, जिथं बेरीज 7 आली थांबून जायचं. त्याच्या आधी येणारं वर्ष, त्याच्या आधी येणारं वर्ष कोणतं आहे? 1894. मग मला सांगा मित्रांनो, 1900 पासून 1894 यायचं, 6 वर्ष मागे यावं लागलं ना. 6 वर्ष मागे यावं लागलं. म्हणजे सगळा खेळ जो आहे शॉर्टकटमधला, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. +6 -6, 6 आणि 11, 11 6 याच्यावर पूर्ण खेळ डिपेंड आहे, याच्यावर पूर्ण खेळ डिपेंड आहे. आता मित्रांनो, याच जागी समजा पेपरमध्ये प्रश्न आला, याच जागी पेपरमध्ये प्रश्न आला की इसवी सन 700 सारख्या दिनदर्शिका कोणकोणत्या असतील? इसवी सन 700 सारख्या. सरळ मित्रांनो, एकच डोक्यात ठेवा की ज्यावेळेस असे शतक वर्ष असतील जे लीप नाही आहेत, असे शतक वर्ष जे लीप नाहीत, यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट डायरेक्ट लक्षात ठेवायची की याच्यापेक्षा मागचं पाहिजे तर -6 करा, म्हणजे काय येतील ते 694. याच्यापेक्षा पुढचं पाहिजे तर +6 करा, म्हणजे काय येईल ते 706. तर 694 आणि 706 हे आन्सर्स आहेत. 694 आणि 706 हे आहेत त्याचे आन्सर्स. हे आहेत आन्सर्स. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके. याच्यापैकी कोणावरही प्रश्न आला, याच्यापैकी अगदी कोणावरही प्रश्न आला तरी -6 आणि +6 होईल शतक वर्षाच्या बाबतीत. शतक वर्ष जे लीप नाहीत यांच्यापैकी कोणावरही प्रश्न आला तर त्याचं -6 आणि +6 मध्ये आन्सर भेटून जातो तुम्हाला. क्लिअर का? क्लिअर का सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? चलू पुढच्या पार्टकडे. पटपट रिप्लाय करत चला मित्रांनो. सगळ्यांना क्लिअर आहे का? पुढच्या पार्टकडे चलू का? फास्ट.
बघा मित्रांनो, येणाऱ्या सर्व एक्झाम्ससाठी, येणाऱ्या जेवढ्या एक्झाम आहेत सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आहे, अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. चला जाऊयात पुढे. आता पुढचा पार्ट मित्रांनो, लीप वर्षांच्या बाबतीत काय करायचं. पुढचा पार्ट काय आला तुमच्यासमोर, लीप वर्षांच्या बाबतीत काय करायचं सर मामी. तर लीप वर्षांच्या बाबतीत डायरेक्ट शॉर्टकट लक्षात ठेवायची, इतर डिटेल अप्रोच शिकत बसायचा नाही. ओके, लीप वर्ष, आता कुठलंही लीप वर्ष असू द्या, समजा फॉर एक्झाम्पल 2008 हे लीप वर्ष आहे. 2008 हे लीप कसं ओळखतो लीप वर्ष आपण, शेवटच्या दोन अंकाला पूर्ण भाग जातोय 4ने, म्हणजेच ते काय असणार, लीप वर्ष असणार. शेवटच्या 2 अंकाला जर 4ने पूर्ण भाग गेला तर ते निश्चितच काय असणार, लीप वर्ष असणार. किंवा शतक वर्षाच्या बाबतीत कसं ओळखणार, 400ने पूर्ण भाग गेला पाहिजे. ओके, तर हे लीप वर्ष आहे. लीप वर्षाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं डायरेक्ट, त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे तर +28 करा आणि त्याच्यापेक्षा लहान पाहिजे तर -28 करा. 2008 मध्ये मी 28 प्लस केले तर मला भेटतं याच्यासारखं कॅलेंडर कुठं, 2036 मध्ये. आणि 2008 मधनं 28 मायनस केले याच्यासारखं कॅलेंडर मला भेटतं 1980 ला, जे की दोन्ही लीप वर्ष आहेत. बघा येणारे दोन्ही काय आहेत, लीप वर्ष आहेत. फॉर एक्झाम्पल 2044 असेल, 2044 याच्यासारखं त्याच्यापेक्षा लहान असलेलं, त्याच्यापेक्षा मोठं असलेलं कॅलेंडर शोधायचं आहे. तर मला पुढे जाताना काय करावं लागतील मित्रांनो, +28 करावं लागतील. मग बघा मित्रांनो किती येईल ते, 2044 मध्ये 20 प्लस केले 64, 64 4 68 72, 2072 याच्यापेक्षा मोठं असलेलं कॅलेंडर. आणि मागे यायचं तर -28 करावं लागतील. 2044 मधनं पहिले 20 काढा, 24 -4 20, 2016 येतील. 2016, 2016 आणि 2072 आलं लक्षात. तर लीप वर्षाच्या बाबतीत असं लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणसाल सर मग 2000च्या बाबतीत काय, तर हे लीप आहे का हे पहिले ओळखा. 100% लीप आहे, कारण शतक वर्षाच्या बाबतीत कसं ओळखतो आपण, संपूर्ण वर्षाला 400ने भाग गेला पाहिजे. 2000ला 400ने भाग जातो म्हणजे 2000 लीप आहे. लीप असलं की +28 आणि -28 हेच आहे. मग ते शतक असलेलं लीप असो नाही तर कोणतंही लीप असो. मग याचं एक आन्सर येणार 2028 आणि दुसरा आन्सर मित्रांनो 1972, 1972. क्लिअर का सगळ्यांना. लीप वर्षाच्या बाबतीत काय करायचं आहे हे सगळ्यांना क्लिअर झालं का, पटपट रिप्लाय द्या. लीप वर्षाच्या बाबतीत नेमकं काय करायचं आहे हे सगळ्यांना क्लिअर झालं का, मला सगळ्यांचा रिप्लाय अपेक्षित आहे. बघा मित्रांनो, लीप वर्षाच्या बाबतीत नेमकं काय करायचं आहे हे सर्वांना क्लिअर झालं. कारण बघा हा कॉन्सेप्ट जसजसा आपण पुढे घेऊन जातोय तर आपण हे पहिले डिटेल अप्रोचने शिकलोय सगळं. आता आपल्याला शॉर्टकटकडे वळायचं आहे, बरोबर आहे. पण शॉर्टकटकडे जर मी डायरेक्ट नेलं असतं तर तुम्हाला कन्फ्युजन जास्त झालं असतं की नेमकं हे शॉर्टकटमध्ये आलेले +6 +11 -6 -11 नेमके सरांनी आणले कुठून. मग शॉर्टकटमध्ये जे मी +6 -11 -6 +11 किंवा +28 -28 जे मी घेऊन येणार आहे ते ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं मी कशा पद्धतीने ते आलेले आहेत. ओके, आणि ते डायरेक्ट शॉर्टकटमध्ये येतील. आता मित्रांनो याच ठिकाणी फक्त एक छोटासा अपवाद आहे, तो लक्षात घ्यायचा सगळ्यांनी. आता याच ठिकाणी फॉर एक्झाम्पल मित्रांनो, मी जर 1928 सारखं तुम्हाला म्हटलं की लीप वर्ष कोणतं आहे, 1928 याच्यासारखं लीप वर्ष कोणतं आहे. आपला नियम आपल्याला काय सांगतो, आपला नियम आपल्याला सांगतो की दिलेलं वर्ष जर आपल्याला लीप सापडलं, तर आपल्याला काय करायचं आहे, त्या वर्षामध्ये पुढे जाताना +28 करायचे आहेत. म्हणजे एक आन्सर आपल्याला 1956 भेटतं जे की लीप आहे. पण मागे येताना -28 करा असं म्हणणं आहे. पण मागे येताना -28 केले तर 1900 भेटतंय आणि 1900 हे वर्ष लीप नाही. 1900 हे वर्ष लीप नाहीये. मग आता काय करायचं, याच्यासारखं कॅलेंडर तर आम्हाला पाहिजे सर. पुढे जाताना +28 केले पण मागे येताना -28 केल्यानंतर लीप वर्ष भेटत नाही. डबल -28 करा, काही फर्क पड़त नहीं. फिर से एक बार -28 करेंगे तो इसका आंसर आ जाएगा भाई 1872, 1928, 1956 यांची कॅलेंडर्स काय आहेत मित्रांनो, सारखे आहेत. एकदा -28 करून येत नसेल तर -28 डबल करायचे. -28 मित्रांनो डबल करायचे. आता मित्रांनो अजून एखादं बघा, समजा 1472 दिला आपला. 1472 सारखं कॅलेंडर कोणतं ते ओळखा असं म्हणलं. काय म्हणलं त्यांनी, 1472 तुम्हाला प्रश्नामध्ये दिले, त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा लहान कोणतं कॅलेंडर आहे ओळखा. मला एक कळतं मित्रांनो की हे लीप वर्ष आहे कारण 4ने भाग जातो. मग मागे येताना मला -28 करावं लागतील, पुढे जाताना मला +28 करावं लागतील. पण ज्यावेळेस मी +28 करतोय 1472 मध्ये, त्यावेळेस मला असं दिसतंय की ते 1500 येते आणि 1500 हे लीप वर्ष नाही.
1500 हे मित्रांनो लीप नाहीये का? कारण शतक वर्षाच्या बाबतीत आपण लीप कसं ओळखतो, त्याला 400 ने पूर्ण भाग गेला पाहिजे आणि 1500ला 400 ने भाग जात नाही, म्हणजे 1500 हे लीप वर्ष नाहीये. मग लीप नाही ना तर डबल +28 करा, +28 फिर से एक बार करेंगे हम. तर काय येणार याचा आन्सर 1528. आणि मागे येताना इथं 100% 28 प्लस होतात. मग 72 मधनं मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट 20 गेले, 62 52, 52 मधनं पुन्हा 8 गेले, 52 मधनं 2 गेले, 1944 येतात. 1944 सॉरी 19 नाही 1444 1444 तर मला सांगा याच्यातल्या छोट्यातल्या छोट्या बारकावे, छोट्यातल्या छोट्या गोष्टी सगळ्यांना लक्षात आल्या का? काय काय करायचंय, लीप वर्षाच्या बाबतीत काय करायचंय, लीप नसलेल्या वर्षांच्या बाबतीत काय करायचंय, या सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर पद्धतीने आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर सगळ्यांना कळालं का? बेसिक अप्रोच सगळ्यांना कळाला का? बेसिक अप्रोच सगळ्यांना कळाला का? जर बेसिक कळाला असेल तर मी थोडंसं शॉर्टकटकडे वळतो. आता बेसिक जर सगळ्यांना कळाला असेल तर थोडंसं मला शॉर्टकटकडे वळता येईल. पटपट रिप्लाय करा सगळ्यांनी. बेसिक अप्रोच सगळ्यांना कळाला आहे का? सॉरी, बेसिक अप्रोच सगळ्यांना कळाला आहे का? पटपट सगळ्यांचा रिप्लाय अपेक्षित आहे. फास्ट, लवकर. ओके, डन. व्हेरी गुड बेटांनो. चलो बघा आता थोडंसं लक्ष द्या. आता शॉर्टकट मेथडकडे चाललोय मी जरा. शॉर्टकट मेथडकडे लक्ष द्या. आता सुरुवातीला घेतलेलं वर्ष कोणतं होतं मित्रांनो? आपण 2005 होतं. सुरुवातीला घेतलेलं वर्ष कोणतं होतं? 2005. शॉर्टकट मेथडमध्ये लक्षात घ्या सगळ्यांना काय करायचंय. तुम्हाला प्रश्नामध्ये जे काही दिलेलं वर्ष असेल त्या वर्षाचे शेवटचे 2 अंक उचलायचे. प्रश्नामध्ये जे काही वर्ष दिलं असेल त्याचे शेवटचे किती अंक घेणार तुम्ही? 2 अंक. आणि शेवटच्या 2 अंकाला मित्रांनो भागायचंय तुम्हाला 4 ने. कितीने भागायचंय? 4 ने. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. कुठल्याही दिलेल्या वर्षातले शेवटचे 2 अंक उचलायचे आणि शेवटच्या 2 अंकाला मित्रांनो 4 ने भागायचं. 4 1 4, 5तनं 4 गेले, उरलाय किती? 1. उरलाय किती? 1. मग कायम लक्षात ठेवा एवढ्या हे जे सिमिलर कॅलेंडर कॉन्सेप्ट आहे, सारखी दिनदर्शिका ओळखणे हा जो कॉन्सेप्ट आहे, याच्यामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस कुठल्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला, वर्ष तुम्हाला प्रश्नामध्ये कुठलं का दिलेलं असना, कुठल्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना ज्यावेळेस आपण 4 ने भागतो, कुठल्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना ज्यावेळेस आपण 4 ने भागतो, बाकी जेव्हा 1 उरते, बाकी काय उरते मित्रांनो? 1. जर बाकी 1 उरत असेल, कायम लक्षात ठेवायचं या, बाकी जर 1 उरत असेल तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +6 करायचे. बाकी 1 उरत असेल, दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +6 करायचे आणि दिलेल्या वर्षापासून मागे येताना -11 करायचे. हे कधी करायचं? बाकी 1 उरत असेल तर करायचं. हे कधी करायचं? बाकी 1 उरत असेल तर. मला स्पष्ट दिसतंय 2005 चे शेवटचे 2 अंक 05 आहे. 05ला 4 ने भागितलं, बाकी उरते 1 आणि 1 बाकी उरली तर पुढे जाताना +6, मागे येताना -11. मग 2005 सारखं कॅलेंडर पाहिजे तर 2005 मध्ये 6 प्लस केले, आपल्याला आन्सर भेटतंय 2011. आणि 2005 पेक्षा मागचं कॅलेंडर पाहिजे तर मी 11 मायनस केले तर मला भेटतंय 1994. 1994. आता हे आपण बेसिक अप्रोचमध्ये पण स्टडी केलं मित्रांनो आणि सेम आन्सर आहेत बघा, 2011 आणि 1994. आता तुम्ही म्हणसाल सर हे +6 -11 कुठून आले? हे बेसिक अप्रोचमधनंच आले. मी जर डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट शिकवले असते ना की चला रे सगळ्यांनी काय करा, शेवटचे 2 अंक पकडा, त्याला 4 ने भागा, बाकी 1 उरत असेल तर +6 -11 करा, तर हे तर तुम्ही पाठ केलं असतं. हे तुम्ही पाठ केलं असतं की +6 करायचे तर -11 करायचे, पाठ केलं असतं. पण मित्रांनो पाठांतर केलेलं जास्त लक्षात नसतं मित्रांनो, कन्सेप्ट समजून घेतलेली जास्त लक्षात राहते पाठांतरापेक्षा. कॉन्सेप्ट समजून घ्या आणि कॉन्सेप्ट समजते कुठं? बेसिकमध्ये. कॉन्सेप्ट समजते बेसिकमध्ये आणि बेसिक ज्याचं क्लिअर त्याला शॉर्टकट पण क्लिअर, ज्याचं बेसिक क्लिअर त्याला शॉर्टकट क्लिअर. ओके, मी याच्यासारखं अजून वेगळं एक्झाम्पल घेतो एखादा जिथं बाकी 1 उरेल असं. समजा घेऊयात मित्रांनो आपण 1937. आपण एक्झाम्पल घेतलं 1937. 1937. आता या ठिकाणी बघा मित्रांनो शेवटचे 2 अंक काय दिसत आहेत तुम्हाला? 37. आणि या 37ला भागायचं किती मित्रांनो? 4 ने. कंपल्सरी लक्षात ठेवा अख्ख्या कॅलेंडरमध्ये बाकी ठिकाणी सगळ्या उरलेल्या ठिकाणी आपण 7 ने भागतोय, पण फक्त सारखी दिनदर्शिका कॉन्सेप्टमध्ये आपण काय भागतोय? 4 ने. सारखी दिनदर्शिका कॉन्सेप्टमध्ये कितीने भागतोय आपण? 4 ने. 4 9
36. किती बाकी उरते मित्रांनो? 1. आणि 1 बाकी उरते म्हणजे हे डोक्यात तुम्ही फिट करून ठेवायचे की जर बाकी 1 आहे तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +6 आणि दिलेल्या वर्षापासून मागे येताना -11 आहे. मग 1937 मध्ये 6 प्लस केले मित्रांनो, याचा आन्सर आहे 1943. आणि 1937 मधनं 11 मायनस केले तर याचा आन्सर आहे मित्रांनो 1926. 1926, 1943 आणि 1926. तर मला सांगा बाकी 1 असतानाची शॉर्टकट सगळ्यांना लक्षात आली? बाकी 1 असतानाची शॉर्टकट सगळ्यांना लक्षात आली? बाकी 1 असताना काय शॉर्टकट वापरली आहे सगळ्यांच्या लक्षात आली का? पटपट पटपट रिप्लाय द्या सगळ्यांनी फास्ट. बाकी 1 असताना नेमकी आपण शॉर्टकट काय वापरली सगळ्यांच्या लक्षात आली का? पट 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 रिप्लाय द्यायचा सगळ्यांनी. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो. ओके ओके, आता आपण जाऊयात बाकी 2 असताना शॉर्टकट काय होते. आता दुसरं वर्ष जे बघितलं होतं मित्रांनो, आपण दुसरं वर्ष बघितलं होतं ते होतं 2006. मी तुम्हाला काय सांगितलं की दिलेल्या वर्षाचे शेवटचे किती अंक उचला तुम्ही? 2 अंक. आणि त्याला कितीने भागा मित्रांनो? 4 ने भागा. 4 1 4, 6 मधनं 4 गेले, उरतायत किती? 2. तर आता लक्षात ठेवा बाकी जेव्हा 2 उरेल 4 ने कुठल्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला 4 ने भागितल्यानंतर, कुठल्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला 4 ने भागितल्यानंतर बाकी जर 2 उरत असेल तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +11 आणि दिलेल्या वर्षापासून मागे येताना -11. +11 आणि -11. बाकी 1 होती तेव्हा आपण +6 -11 केले. बाकी जेव्हा तुमची 2 आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं? +11 आणि -11. मग बघा मित्रांनो 2006 पेक्षा मोठं कॅलेंडर पाहिजे तर 11 वर्ष पुढे जाणार. त्याचा आन्सर येतं मित्रांनो 2017. आणि 2006 पासून मागं जायचं आहे, 11 वर्ष मागं जाणार तुम्ही. आन्सर येणार तुमचा 1995. 1995. क्लिअर मित्रांनो? क्लिअर. असंच एखादं एक्झाम्पल बघूयात आपण आता. असंच एक्झाम्पल बघूयात अजून. फॉर एक्झाम्पल 1982 आहे. 1982, 1982. आता मित्रांनो बघा पुन्हा एकदा शेवटचे 2 अंक घ्या. शेवटचे 2 अंक काय? 82 आहे. 82ला तुम्ही 4 ने भागितलं. 4 दुने 8, 0 उरले, वरतून घेतले 2, 4 0 0 म्हणजे फायनली उरणार किती आहेत? 2. बाकी किती उरते? 2. मग बाकी जर 2 उरत असेल तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना मित्रांनो आपण काय करतो? 11 प्लस करतो म्हणजे आपला आन्सर येणार 1993. आणि दिलेल्या वर्षापासून मागे येताना -11 करतो म्हणजे आपला आन्सर येणार 1971. 1971 आणि 1993 हे तुमचे आन्सर्स असणार. 1971 आणि 1993 हे तुमचे आन्सर असणार. मग हे कधी झालं मित्रांनो? बाकी 2 असताना. तर मला पटकन सांगा बाकी 2 असतानाची शॉर्टकट सगळ्यांना लक्षात आली? सगळ्यांनी रिप्लाय करत चला. बाकी 2 असतानाची शॉर्टकट सगळ्यांना लक्षात आली का? पटपट पटपट सगळ्यांनी रिप्लाय करायचा आहे फास्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. आता जाऊयात आपण बाकी 3च्या शॉर्टकटकडे. आता चाललोय आपण कशाकडे? बाकी 3 असताना काय शॉर्टकट आहे त्याच्याकडे. पुढचा प्रश्न घेतला होता मित्रांनो आपण. पुढचा एक प्रश्न आपण घेतला होता ज्याच्यामध्ये आपण वर्ष घेतलं होतं 2007. ज्याच्यामध्ये आपण वर्ष घेतलं होतं 2007. आता मित्रांनो मला सांगा या 2007चे शेवटचे 2 अंक काय? 07. या 07ला मित्रांनो 4 ने भागा. 4 1 4, बाकी किती उरते मित्रांनो? 3. आणि लक्षात ठेवा बाकी जर 3 उरत असेल, बाकी किती उरत असेल मित्रांनो? 3. बाकी जर 3 उरत असेल तर दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +11 करायचे, पण दिलेल्या वर्षापासून मागे येताना मात्र -6 करायचे. दिलेल्या वर्षापासून पुढे जाताना +11, मागे येताना -6. मग 2007 पासून आपल्याला पुढे जायचं तर या ठिकाणी आपल्याला +11 करावं लागतील. या ठिकाणी आन्सर आहे तुमचं 2018. आणि 2007 पासून मागे यायचं तर -6 करावं लागतील. या ठिकाणी आन्सर आहे तुमचं 2001. याच्यासारखंच एक वेगळं एक्झाम्पल घेऊ. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये आलं की खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका ही 1931 सालच्या दिनदर्शिकेसारखी असेल. खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका ही 1931 सालच्या दिनदर्शिकेसारखी असेल. तुमचं काम एवढं आहे की शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्याला भागायचं 4 ने. शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्याला भागायचं 4 ने. 4 7
28. मग मला सांगा मित्रांनो 31 मधनं 28 गेले, उरतायत किती 3, आणि बाकी 3 असताना हे डोक्यात फिट करून घ्या की बाकी 3 जर असेल तर पुढे जाताना आहेत +11, मागे येताना आहेत -6. 1931 + 11 हे झाले तुमचे 1942, आणि 1931 मधनं 6 मायनस केले हे आहे तुमचं 1925, 1925. तर मित्रांनो बाकी 1 असताना काय, बाकी 2 असताना काय, बाकी 3 असताना काय, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. बाकी 1 असताना काय, बाकी 2 असताना काय, 3 असताना काय, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे का? चला पटपट पटपट रिप्लाय द्या सगळ्यांनी. सगळ्यांना ह्या गोष्टी क्लिअर झाल्या का? कॉन्सेप्ट समजला सगळ्यांना? यस, व्हेरी गुड. आता मित्रांनो फायनली हे जे आपण शिकलो याचा सारांश नेमका काय? फायनली हे जे काही आपण शिकलो आत्तापर्यंत याचा फायनल सारांश काय नेमका, ह्याच्याकडे आपल्याला जायचं. ठीक आहे. ॲट द एंड व्हॉट टू रिमेंबर, हा जो पूर्ण कॉन्सेप्ट आपण शिकला, या कॉन्सेप्टमधनं आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? कारण लक्षात घ्या, एक्झाममध्ये डिटेल अप्रोच वापरत बसायची नाही. हां, कदाचित शॉर्टकट अप्रोच तुम्हाला ऐन वेळेवर आठवला नाही, शॉर्टकट अप्रोच ऐन वेळेवर आठवला नाही तर निश्चितच तुम्ही डिटेल अप्रोचकडे जा, कारण डिटेल अप्रोच कायमच आपला सोबती आहे. पण शॉर्टकट अप्रोच जर आठवला तर डिटेलकडे जाण्याची गरज नाही. आता मित्रांनो लक्षात घ्या, बाकी आता या ज्या काय आहेत या सर्कलमध्ये या काय असणार आहेत तुमच्या बाकी, या काय असणार आहेत बाकी. बघा मित्रांनो, बाकी जर 1 उरली, बाकी जर 1 उरली तर पुढे जाताना तुम्हाला +6 करायचे, मागे येताना तुम्हाला -11 करायचे. बाकी जर 2 उरली तर पुढे जाताना तुम्हाला +11 करायचे, मागे येताना तुम्हाला -11 करायचे. बाकी जर 3 उरली, बाकी जर 3 उरली तर पुढे जाताना +11 आहे, मागे येताना मित्रांनो -6 आहे. बाकी 0 उरली मित्रांनो, बाकी 0 उरली म्हणजे हे काय असतं? लीप वर्ष असतं. बाकी 0 उरणे म्हणजे काय असतं? लीप वर्ष असतं. बाकी शेवटच्या 2 अंकाला 4 ने भागितल्यावर बाकी 0 उरेल कधी? जर लीप वर्ष असेल तर. आणि लीप वर्षाचा कॉन्सेप्ट काय? पुढे जाताना +28, मागे येताना -28. आणि मित्रांनो शेवटी, सगळ्यात शेवटी थोडंसं लक्ष द्या, सगळ्यात शेवटी लास्ट वाला पार्ट, बघा. असे शतकवर्ष, असे शतकवर्ष, असे शतकवर्ष जे लीप नाहीत, असे शतकवर्ष जे लीप नाहीत यांच्या बाबतीत काय करतो मित्रांनो? असे शतकवर्ष जे लीप नाहीत यांच्या बाबतीत आपण काय करतो? लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. असे शतकवर्ष जे लीप नाहीत यांच्या बाबतीत काय करतो आपण? तर हे पण आपण बघितलेलं आहे. यांच्या बाबतीत आपण पुढे जाताना +6 आणि मागे येताना -6. म्हणजे मित्रांनो हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. बाकी काहीही वेगळं लक्षात ठेवण्याची आवश्यकता तुम्हाला नाही, बाकी काही वेगळं लक्षात ठेवण्याची आवश्यकता तुम्हाला नाही. लक्षात आलंय का सगळ्यांना? मला सांगा, हा कॉन्सेप्ट सगळ्यांना लक्षात आलाय का? सगळ्यांना आवडलाय का? निश्चित मेसेजमध्ये सगळ्यांनी कळवायचं, कॉमेंटमध्ये कळवायचं सगळ्यांनी. हा कॉन्सेप्ट आवडला सगळ्यांना? समजला का? आपल्याला जे काही आपण शिकलो त्याच्यातनं लक्षात एवढं ठेवायचं, आपल्याला फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे. चला पटपट पटपट मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे कमेंट पाहिजे मला, फास्ट, लवकर. मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन कॉन्सेप्ट आपल्याला या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये शिकायच्या आहेत. न्यू बॅच आपण ही जी चालू केलेली आहे, तर या न्यू बॅचबद्दल तुमचे जेवढे मित्रमंडळी असतील सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. या गुरुक्षेत्र या ॲपवर सगळ्यांना जॉईन व्हायला सांगा. निश्चितच त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, नवनवीन गोष्टी, त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील तुमच्या मित्रांनाही कळू द्या. तर सगळ्यांना या प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं टेलिग्राम चॅनल, आपलं यूट्यूब चॅनल आणि आपलं ॲप्लिकेशन याच्या लिंक जास्तीत जास्त ग्रुपवर फॉरवर्ड करण्याचं काम मित्रांनो तुम्ही करणार आहात. ओके, चला इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर?